राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। यदक्षरमनाख्येयम् आनन्दमज्जमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथम् इति ख्यातं दैवतम् आश्रये। श्रीरामपूर तालुका वारकरी संप्रदाय आयोजित फिरता क्षेत्र सप्ताह आणि या क्षेत्र सप्ताहामधील यंदाच्या वर्षीचा उत्सव ज्ञानेश्वरी अमृतानुभव रचना स्थान श्री क्षेत्र निवासी सद्गुरु श्री बन्सी महाराज तांबे बाबांची समाधी स्थली आणि या अनादि क्षेत्रावरती या वर्षीचा आपला हा वार्षिक महोत्सव। चालू सप्ताहातील उत्सवातील सकाळच्या सत्रातील प्रवचन सेवा आणि या प्रवचनमालेच्या आजचा जो विषय आहे, आजचा विषय आहे अमृतानुभव। पहिल्या दिवशी आपण क्षेत्र महात्म्य श्रवण केलं। दुसऱ्या दिवशी म्हणजे काल सद्गुरु श्री बन्सी बाबांचं चरित्र आपण श्रवण केलं आणि आजच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवसाचा सकाळच्या सत्रातील प्रवचन मालेचा विषय म्हणजे अमृतानुभव आहे। खरं म्हणजे या ग्रंथाला दोन नाव आहेत। याला अमृतानुभवही म्हटलं जातं आणि याला अनुभवामृतही म्हटलं जातं। तुम्ही म्हणणार महाराज अनुभव आणि अमृत, अमृत आणि अनुभव या दोन शब्दांचा व्यत्यास सोडला तर याच्यामध्ये काही फरक नाहीये। अमृत अनुभव आणि अनुभवामृत बऱ्याच जणांना शंका येईल की या दोन शब्दांमध्ये फक्त व्यत्यास सोडला तर बाकी काही नाही। एका शब्दात अमृतानुभव आहे, सुरुवातीला अमृत आलंय नंतर अनुभव आलाय, आणि अनुभवामृत यात फक्त सुरुवातीला अनुभव आलंय आणि नंतर अमृत आलंय। याच्यात विशेष काय तर अतिशय साधं वाटणारं गणित आहे, पण आपण समजतो इतका हा व्यत्यास सरळ आणि सोपा नाहीये। थोडं शांत बसा। आता तुमच्या हालचालीचा त्रास होतोय, आता तुमच्या हालचालीचा मला त्रास होतोय। थोडं आता शांत बसा, ऐका। तुम्ही जरा या दोन शब्दांचा व्यत्यास म्हणून पाहू नका, पण व्यत्यास होताना कोणत्या शब्दाची प्राथमिकता आणि त्याचा परिणाम आणि कोणत्या शब्दाची प्राथमिकता आणि नंतर त्याचा परिणाम याचा जरा विचार करा। पहिलं आहे अनुभवामृत, याच्यावर थोडंसं आपल्याशी बोलतो। अनुभव आणि अमृत, आणि दुसरा आहे अमृतानुभव। ग्रंथ एकच आहे, नाव चिंतनात दोन प्रकट पडतात। त्याचं कारण काय तर त्याचं कारण असं आहे, एक शब्द हा स्वीकार्यता दाखवतो आणि एक शब्द हा समर्पण भाव दाखवतो। शब्दाचा व्यत्यास सोडला तर याच्यामध्ये वेगळा काहीच फरक नाही, पण अर्थात फार मोठा फरक पडतो। एक शब्द
हा काहीतरी घेतोय याचा वाचक आहे आणि एक शब्द काहीतरी देतोय याचा वाचक आहे. शब्द दोनच आहेत, अनुभव अमृत. अमृत अनुभव. या ग्रंथाला अमृतानुभवही म्हणतात आणि या ग्रंथाला अनुभवामृतही म्हणतात. दोन्ही नावं याल्याच आहेत. जसं ज्ञान देव, ज्ञान ईश्वर, काही वेगळा फरक नाहीये. फक्त इथे व्यत्यास आहे. साधा मुद्दा, राम या शब्दात दोन अक्षर आहे. एक आहे रा आणि एक आहे म. अक्षरांचा व्यत्यास केला तर अर्थ बदलतो. रा म याचा जर व्यत्यास केला, राच्या जागेवर म आणि मच्या जागेवर रा जर केलं तर अर्थ बदलतो. राम उलट कला म रा होऊन जातं. थोडक्यात काय, व्यत्यास झाला की अर्थ बदलतो. तसंच अमृतानुभव आणि अनुभवामृत, अमृत आणि अनुभव या दोन शब्दांची फक्त आलटी पलटी व्यत्यास आहे, पण अर्थात फरक पडतो. एक आहे ते म्हणजे अमृत अनुभव, अमृता ऐसा अनुभव. या शब्दातनं काहीतरी घेतोय असं वाटतंय. अमृता ऐसा अनुभव आम्ही घेतो. मी जे बोललो, अमृता ऐसा अनुभव, सुरुवातीला जर अमृत शब्द आहे आणि नंतर जर अनुभव शब्द आला तर काहीतरी घेतोय अशी भावना मनामध्ये येते. अमृता ऐसा अनुभव, आम्ही अमृतासारखा अनुभव घेतो. आणि दुसरा आहे अनुभवामृत, आमच्या अनुभवाचं अमृत आम्ही देतोय. याच्याकरता काय फार मोठं व्याकरण आहे वगैरे किंवा फार मोठं वेदांती चर्चा लढवतोय असं नाही. हा फक्त एक निव्वळ साधा बुद्धिवाद आहे. निव्वळ साधा बुद्धिवाद आहे हा फक्त, की अमृतासारखा अनुभव हा घेता येतो आणि अनुभवाला आलेलं अमृत हे समाजाला देता येतं. म्हणून हा अमृत अनुभव किंवा अनुभवामृत. ज्ञानेश्वर महाराज या अनुभवामृतामध्ये ही भाषा बोलून दाखवतात. ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत. ज्ञानोबाराय या अनुभवामृताला श्रीमंत म्हणतात. आणि श्रीमंत का म्हणतात तर त्याचं एकच कारण, हे देता येतं म्हणून श्रीमंत आहे. बोलू, दोन्ही गोष्टीत बोलणार आहे. हे ज्ञानोबारायांना घेता आलं म्हणून ते श्रीमंत आहे आणि ज्ञानोबारायांना हे देता येतं म्हणून हे अनुभवामृत श्रीमंत आहे. आपल्या सद्गुरूंकडनं परमार्थ तत्वबोधाचा अनुभव घेता आला आणि तो अमृतापै झाला म्हणून तो श्रीमंत झाला. आणि आपल्यानंतर तो संपूर्ण विश्वाला देता आला म्हणून तो अमृतासारखा झाला, तो श्रीमंत झाला. परंपरा सर्व प्रसिद्ध आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मत्स्येंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी कला, गोरक्ष उळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. आज चरित्रामध्ये तो विषय येईल, दुपारच्या सत्राच्या चरित्रामध्ये. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानदेवा सार चोजविले. ज्ञानाचा निजबोधू अज्ञान रूप सकळ, बाकी अज्ञान रूप सगळं बाजूला काढलं आणि ज्ञानाचा निजबोध दिला. धर्म जागो निवृत्तीचा. ज्ञानेश्वर महाराज स्वतः या बाबतीत बोलतात की सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांची माझ्यावरती विशेष कृपा आहे, म्हणून या अनुभवामृताला, या अमृता ऐशा अनुभवाला मला जगामध्ये स्वीकृत आणि जगामध्ये देय अशा प्रकारचं करता येतं. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी या ग्रंथाच्या प्रारंभी
एकूण यात ग्रंथाची 10 प्रकरणं आहेत, 10 प्रकरणं आहेत. आणि या ग्रंथाचं विशेष काय असेल तर यात बऱ्याच उपविषयांची चर्चा केलेली आहे. शिवशक्ती समालोचन दाखवलेले पहिल्याच प्रकरणामध्ये, हे की नाही. आपण अमृतानुभवाचं आज पारायण पूर्ण केलंय, 3 दिवसामध्ये पारायण आपण पूर्ण केलंय. शिवशक्ती समालोचन आहे, प्रकृती संयुक्त वियोग आहे, गुरुकृपा आहे, गुरुदृष्टी आहे, बाकी सगळं आहे. पण तुम्ही आता हा ग्रंथ वाचल्यानंतर किमान आपले एवढं तरी लक्षात आलं असेल की ज्ञानोबरायांनी प्रकरणाच्या संबंधाने थोडं थोडं बोलणं केलंय, पण प्रत्येक प्रकरणाचं कोणतं ना कोणतं निमित्त काढून ज्ञानोबराय सद्गुरु स्तवनाकडे आलेलेच आहेत. तुम्ही सगळ्या अनुभवामृताची 10ची 10 प्रकरणं पहा, 10ची 10 प्रकरणं पहा. प्रत्येक प्रकरणात जा, त्या प्रकरणाची प्रास्तावना म्हणून ज्ञानोबराय त्या प्रकरणाच्या संबंधानं बोलतात, पण फिरून 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 कुठेतरी सद्गुरु स्तवनापाशी येतात. मग बऱ्याचदा हा प्रश्न पडतो, महाराज अमृत अनुभवाचा नेमका विषय काय आहे? बरेच वक्त्यांचं असंही म्हणणं आहे की हा ब्रह्म आणि मायेचा विषय आहे, हा अद्वैताचा विषय आहे. निश्चित हा ब्रह्म माया यामध्ये अतूट भरलेली आहे, यात अद्वैत सखोल भरलेलं आहे. पण तुम्ही जर सगळ्या अमृत अनुभवाचं अमृत जर एका कलशात जर ठेवलं ना तर त्या कलशामध्ये ठेवलेल्या त्या सगळ्या अमृत अनुभवाची जर वरची साय जर पाहिली ना तर शेवटी ती साय ही गुरुकृपा आणि सद्गुरूंचं चिंतनच दिसतं. सद्गुरु वर्णन सोडून ज्ञानोबरायांना दुसरा विषयच प्रिय नाही. म्हणून या अनुभवामृताच्या सुरुवातीच्या 5 श्लोकामध्ये बोलताना सुद्धा ज्ञानोबरायांनी पहिलं नमन हे आपल्या सद्गुरूंना केलेलं आहे. यदक्षरम मनाख्ययम आनंदम मज्जमव्ययम श्रीमन्निवृत्तीनाथम इति ख्यातम दैवतम आश्रय. ज्ञानोबरायांनी या अमृतानुभवाच्या पहिल्याच प्रकरणाच्या पूर्वी जे काही 5 श्लोकांमध्ये आपल्या समोर सांगितले, मी आता ती प्रास्तावना आहे. त्यांनी सांगितले की मी जे पुढं माझ्या ग्रंथामध्ये बोलणार आहे ती याच्यावर बोलणार आहे, पण पहिलीच उभी आपल्या सद्गुरूंविषयी. आणि तुम्ही त्या प्रत्येक श्लोकाकडे पहा, त्यांनी बरेच विषय घेतलेत, पण बरेच विषय मुख्य म्हणून सुद्धा पुन्हा प्रत्येक ठिकाणी सद्गुरु स्तवन हे आणलेलंच आहे. ज्ञानोबराय बोलतात की यद अक्षरम मनाख्येयम, आपल्या सद्गुरूंचं वर्णन करताय. आता खरं जर पाहिलं तर ज्ञानोबराय हे सद्गुरूंच्या कृपेमुळे आणि सद्गुरूंवर असलेल्या विशेष प्रेमातिरेकामुळे सद्गुरूंशी पूर्णपणे अभिन्न होऊन गेलेले आहेत. त्यांना त्यांच्या जीवनात मी म्हणून असं वेगळं असं मुळातच काही जाणवत नाही. त्यांना त्यांच्या जीवनातलं जे काही चांगलं आहे ते सगळं त्यांचे सद्गुरूंचा कृपा प्रसाद वाटतो. साधी गोष्ट आहे, आपली कीर्तनकार मंडळी सहज एक बोलता बोलून जातो. कीर्तन सगळं 2 तास करतो, 3 तास कथा करतो, प्रवचन करतो, सगळं झालं की आम्ही शेवटी एक वाक्य बोलतो, जे काही योग्य असेल ते आमच्या श्रीगुरूंचं आहे आणि जे काही अयोग्य असेल ते आमचं आहे. बरोबर? मग आमच्यासारखी साधी प्रवचन कीर्तन पाठ करून कीर्तन प्रवचन करणारी मंडळी जर योग्य सगळं सद्गुरूंचं मानतात आणि अयोग्य कुणाचं मानतात, मग ज्ञानोबराय त्यांच्या एवढ्या मोठ्या ग्रंथामध्ये सुद्धा हीच भूमिका घेतात. ज्ञानोबराय म्हणतात, जे तुम्हाला सगळं जे योग्य वाटतं, आपले सद्गुरू समोर बसलेले आहेत, त्यांना म्हणतात की हे तुमचं आहे. मी बोलून गेलो त्या दिवशी सुद्धा, किंबहुना तुमचे, आपले नाही म्हणत ते. हे धर्मकीर्तन जे मी केलंय ना हे तुमचे केले.
ज्ञानोबाराय त्यांच्या जीवनातलं सर्व ज्ञानाच्या तंतूंना आपल्या श्रीगुरूंबरोबर जोडतात आणि जे त्यांना वाटतं की काही जर चुकीचं असेल तर ते माझ्या बुद्धीतलं आहे, एरवी तरी मी मूर्खू. म्हणजे ज्ञानीपणाचं आलोचन ज्ञानोबाराय सद्गुरूंना समर्पण करतात आणि जिथं मूर्ख म्हणावं वाटतं तिथं ते स्वतःला म्हणून घेतात. आता ज्ञानोबाराय त्यांना स्वतःला म्हणून घेतात. मग मला आपल्याला असं म्हणायचं, एरवी आम्ही कीर्तनकर प्रवचनकर मंडळी जे बोलतो की जे योग्य असेल ते आमच्या सद्गुरूंचं आहे आणि जे अयोग्य असेल ते आमच्या बुद्धीचे दोष आहेत. मला असं विचारायचं आहे आपल्याला, आमच्या बोलण्यात एक वेळ काहीतरी अबद्धता येते. आमच्या बोलण्यात एखादी शब्दाची असेल, वाक्याची असेल, अर्थसंगतीची असेल, व्युत्पत्तीची असेल, कोणत्या एखाद्या शब्दाच्या उच्चाराची असेल, एखाद्या श्लोकाच्या शब्दाच्या उच्चाराची असेल. आमची बुद्धी ही जीवकृत बुद्धी आहे. आमच्या बुद्धीमध्ये आमची पौरुषीय बुद्धी आहे, याच्यामध्ये बऱ्याचदा अबद्धपणा येऊ शकतो. मला आपल्याला विचारायचं आहे, ज्ञानोबारायांच्या वाङ्मयात काय अबद्ध सापडतं? ज्ञानोबारायांच्या वाङ्मयात अबद्धता? अहो ज्ञानोबारायांच्या नाही ज्ञानोबारायांच्या वाङ्मयात अबद्धता वाटते का? नाही वाटत. शोधण्याचा प्रयत्न जरी केला तरी अबद्धता बोलू ज्ञानोबारायांची त्यांना जरी एखादी अबद्धता वाटत असली पण ती शोधण्याची आपली लायकी नाही आहे आणि आपण आयुष्यभर झटलो तरी आपल्याला कळणार नाही. मुळात ज्ञानोबारायांच्या वाङ्मयामध्ये अबद्धताच येणं शक्य नाही. ते चालते ज्ञानाचे बिंब, जयाचे अवयवते सुखाचे कोंब. इतकी जर ज्ञानोबारायांची उंची आहे, मग मला आपल्याला फक्त एवढं विचारायचं आहे, जे योग्य आहे ते सद्गुरूंचं आणि जे अयोग्य आहे ते माझं. मग जे अयोग्य आहे ते माझं. अयोग्य असं म्हणायला ज्ञानोबारायांच्या वाङ्मयात आहे काय? काहीच नाही. सगळं योग्यच आहे आणि योग्य ते सगळं कुणाचं आहे? सद्गुरूंचं आहे. म्हणजे सावलीत का होईना ज्ञानोबारायांच्या वाङ्मयाचा सगळाच परिपाठ ज्ञानोबारायांनी सद्गुरूंना समर्पण केलेला आहे आणि सद्गुरूंना ते समर्पण केल्यामुळे ज्ञानोबाराय आपल्या सद्गुरूंपासून वेगळे म्हणूनच राहिलेले नाही आहेत. आपल्या श्रीगुरूंमध्ये आणि स्वतःमध्ये ज्ञानोबाराय हे वेगळेच राहिलेले नाही. आणि एक सांगू थोडंसं, आता इथे ज्ञानोबाराय आपल्या सद्गुरूंचं स्तवन करतात. मी जो श्लोक आपल्या समोर गायला, यदक्षरम म्हणा खेयम आनंद मज्जमव्यम श्रीमन निवृत्तीनाथम इति ख्यातम दैवतम आश्रये. श्रीमन निवृत्तीनाथम, श्री निवृत्तीनाथ महाराज इति ख्यातम, या ख्यातपूर्ण दैवतम, ख्यातपूर्ण दैवताला आश्रयेत. मी त्यांच्या आश्रयाला आहे, मी त्यांच्या शरणागतीला आहे. मग मला एवढं विचारायचं आहे, ज्ञानोबाराय जे निवृत्तीनाथ महाराजांच्या समोर शरण जातात, त्यांच्या समोर नतमस्तक होतात, त्यांच्या समोर आपलं सर्वच समर्पण करतात, हा जो समर्पणाचा व्यवहार आहे, हा व्यवहार तरी होणं हा एकात्मकतेमध्ये शक्य आहे का? चला थोडं सोपं करून सांगतो. पदार्थामध्ये अभिन्नता असली की तिथं व्यवहार होत नाही. व्यवहार कोणामध्ये होतो? ज्या दोघांमध्ये भिन्नता आहे. व्यवहार होण्याकरता किती गोष्टी पाहिजे? 2 गोष्टी व्यवहार होण्याकरता पाहिजे. पण जिथे मुळात 2 नाही, एकच आहे, तिथं व्यवहार होईल का? साधा विचार करा. ऐका. माझ्या उजव्या खिशामध्ये जर 100 रुपयांची नोट आहे, ती नोट मी उजव्या खिशातनं घेतली, बाहेर काढली आणि डाव्या खिशामध्ये जर घातली, तर हे माझं उजव्या खिशातनं नोट घेणं आणि डाव्या खिशामध्ये देणं ही व्यवहाराची दान म्हणून क्रिया होईल का? शक्यच नाहीये. का? कारण व्यवहार होण्याकरता 2 वस्तूंमध्ये भेद असावा लागतो. अभिन्न असलेल्या गोष्टीमध्ये व्यवहार मुळातच घडत नाही. व्यवहार घडत नाही अभिन्न असलेल्या गोष्टींमध्ये. साधा मुद्दा लक्षात घ्या. वेळेमध्ये बोलणार आहे बरं का. मी
पूर्ण वेळेमध्ये बोलणार आहे, फक्त लक्ष माझ्याकडे द्या. ज्या गोष्टीमध्ये भेदच सापडत नाही त्या गोष्टीमध्ये व्यवहार होत नाही. अहो, एखादा माणूस दुसऱ्या माणसाला आशीर्वाद देऊ शकतो, पण तो जर म्हटला मी मला स्वतःलाच आशीर्वाद देतो, जमतं का? अहो, आशीर्वादाचा व्यवहार होण्याकरता सुद्धा दोन भिन्न गोष्टी लागतात. अभिन्न स्थितीमध्ये व्यवहार होऊ शकत नाही. मग फक्त मुद्दा एवढा आहे, जर ज्ञानोबाराय आपल्या सद्गुरूंपासून अभिन्न आहेत, तर मग ही शरणागती जी ज्ञानोबाराय आपल्या सद्गुरूंच्या चरणावर समर्पित करतात, हे समर्पण करणं तरी अभिन्नतेमध्ये शक्य आहे का? तुम्हाला माझं बोलणं लक्षात येत आहे ना? चला थोडं सोपं करून सांगतो, ऐका. त्या रामायणामध्ये असा एक छोटासा प्रसंग येतो का, ज्यावेळी रामचंद्र प्रभूंना निरोप जातो की तुमचा उद्या राज्याभिषेक होणार आहे वगैरे वगैरे अशा पद्धतीचा निरोप, आणि हा निरोप देण्याचं काम सुमंत्रांकडे दिलेलं आहे. सुमंत्रांना सांगितलं की तुम्ही रामचंद्र प्रभूंना निरोप द्या, अमुक अमुक असा असा तुमचा उद्या उत्सव आहे म्हणून. सुमंत्रांना रामचंद्र प्रभूंकडं त्यांच्या महलामध्ये जाताना सुमंत्रजी निघाले. रामचंद्र प्रभू आपल्या महलामध्ये आहेत आणि रामचंद्र प्रभूंच्या महलामध्ये ज्यावेळी सुमंत्र निघाल्यानंतर रामचंद्र प्रभूंच्या जवळ त्यांच्या महलात जाताना असं एका ठिकाणाहून सुमंत्र निघाले आणि लगेच रामचंद्र प्रभूंच्या सदनात गेले, असं झालं नाही. शांतिब्रह्म एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये ही गोष्ट स्पष्ट नमूद केली आहे. ते असं म्हणतात की रामचंद्र प्रभूंच्या महलापर्यंत सुमंत्रांचं जे जाणं झालं, जाताना सुमंत्रांना रामचंद्र प्रभूंच्या महलापर्यंत जाताना 14 द्वार पार करून जावं लागलं. 14 द्वार पार करून जावं लागलं. मग त्या 7 आणि 7 त्यांनी असं सांगितलंय की त्या 14 द्वारांमधल्या पहिल्या 7 द्वारांमध्ये सुमंत्रांना काही गोष्टी सोडाव्या लागल्या आणि पुढच्या 7 द्वारांमध्ये काही गोष्टी स्वीकाराव्या लागल्या. पहिल्या 7 द्वारांमध्ये काही गोष्टी सोडाव्या लागल्या, त्याग करावा लागला, आणि पुढच्या 7 द्वारांमध्ये काही गोष्टी स्वीकार कराव्या लागल्या. काय काय? नाथ महाराजांनी असं सांगितलंय, रथ सांडोणी पहिले द्वारी, छत्र चामर दुसरे द्वारी, पादत्राणादी सामुग्री तिसरे द्वारी पै राहाय, चौथे द्वारी सांडिता अर्थ, पाचवे द्वारी निशेष स्वार्थ, साधनेदी समस्त 6वे द्वारी. आणि मग शेवटी सांडूनी मितूपणाचा सांगात, मग रिघावे 7वे द्वारात, तेची पावे रघुनाथ या नावे. रामचंद्र प्रभूंना त्यांच्या महलापर्यंत जाण्यासाठी सुमंत्रांना 7 द्वारामध्ये रामचंद्र प्रभूंपर्यंत जाण्यासाठी 7 गोष्टी सोडाव्या लागल्या. पहिल्या द्वारामध्ये रथ सांडोनी पहिले द्वारी, रथ वाहन सोडावं लागलं. छत्र चामर दुसरे द्वारी, जी होणारी वरची व्यवस्था आहेत ना, छत्र चामर, याचे सांकेतिक अर्थ मला सांगत बसायचे नाही, कारण माझा मुद्दा वेगळा आहे. तो मला पुढे दाखवायचा आहे. छत्र चामर दुसरे द्वारी ते सोडावं लागलं. पादत्राणादी सामुग्री तिसरे द्वारी पैर आहे, पायातली पादत्राणे कितव्या द्वाराला? 3ऱ्या द्वाराला सोडावी लागली. चौथे द्वारी सांडिता अर्थ, संपत्ती नामक लोभ तिथं सोडावा लागला. 5वे द्वारी निशेष स्वार्थ, रामचंद्र प्रभूंपर्यंत जाण्यासाठी या सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतात बरं का. 5वे द्वारी निशेष स्वार्थ सोडावा लागला. साधनेदी समस्त 6वे द्वारी,
सुख चैन म्हणून जेवढी जेवढी साधनं बरोबर बाळगलेली आहेत ती सगळी सोडावी लागतात. आणि शेवटी 7व्या द्वाराजवळ गेलं की 60व्या द्वाराजवळ गेल्यानंतर शेवटची गोष्ट सोडायची, सांडूनी मितूपणाचा सांगात. एकदा मी तूपणाची द्वैताची भावना सुटली, हे माझं हे तुझं मितूपणाचा सांगात सुटला, सांडूनी मितूपणाचा सांगात, मग रिघावे 7वे द्वारात. मग 7व्या द्वारामध्ये प्रवेश होतो. तैची पावे रघुनाथ या नामे. या 7 द्वारामध्ये 7 गोष्टी सोडाव्या लागल्या. बरं, नुसतं सोडून जमलं का? नाही. पुढच्या 7 द्वारांमध्ये नवीन 7 गोष्टी मिळवाव्या लागल्या. पुढच्या 7 द्वारांमध्ये 7 गोष्टी मिळवाव्या लागल्या. काय? महाराज बोलतात, नाथ महाराज सांगतात, भावार्थ ते राजभुवन प्रथम दारवंटा जे श्रवण. आता 7 द्वारांमध्ये 7 गोष्टी मिळवाव्या लागल्यात. पहिल्या द्वारात प्रथम दारवंटा ते श्रवण, दुसरे ते साधन, नित्यानित्य ते दिसे. दुसऱ्या द्वारामध्ये पहिल्यात श्रवण, दुसऱ्यामध्ये मनन, नाही दुसऱ्या दारामध्ये येतंय दुसरे ते साधन. कारण पहिल्यांदी एक साधन सोडलं होतं. रथ सांडोनी पहिले द्वारी प्रपंचाच्या आलंबनावर स्थित झालेलं साधन सोडावं लागतं आणि परमार्थाच्या भूमिकेतलं साधन स्वीकारावं लागतं. श्रवणाचे द्वारी निघे, ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत जे बोलतात. नित्यानित्य ते दिसे, की घेतलेलं साधन हे नित्य आचरणामध्ये घ्यावं लागतं. हे 3ऱ्या द्वारात नित्यता. 4था दारवंटा मनन, 4थ्या दारात मनन स्वीकारावं लागतं. 5वा निज ध्यासन जाण, 5व्या द्वारामध्ये निज ध्यासन घ्यावं लागतं. 6वे वैराग्य पूर्ण, 7वा जाण साक्षात्कार. 6व्या द्वारामध्ये शेवटी वैराग्य घ्यावं लागतं आणि मग 7व्या द्वारामध्ये गेलं की तिथं गेल्यानंतर साक्षात्कार प्राप्त होतो. म्हणजे हा विषय कुठं जातोय? पहिल्या 7 द्वारात सुमंत्रांना मी काय सांगतोय, रामचंद्र प्रभूपर्यंत जाण्याकरता सुमंत्रांना 14 दारं पार करावी लागली. त्यातल्या पहिल्या 7 दारांमध्ये 7 गोष्टी सोडाव्या लागल्या. रथ सोडावा लागला, छत्रचामर सोडावं लागलं, पादत्राणादी सामुग्री सोडावी लागली, अर्थ सोडावा लागला, स्वार्थ सोडावा लागला. सर्व साधनाची नित्यता गाठून शेवटी मितूपणाचा सांगात सोडून 7 दारांचा प्रवास पूर्ण होतो. 7 गोष्टी सोडाव्या लागतात. श्रवण घ्यावं लागतं, मनन द्यावं लागतं, साधनादी सामुग्री घ्यावी लागते, त्यांचं नित्यानित्य सांभाळावं लागतं, निजध्यासन घ्यावं लागतं, 6व्यात वैराग्य घ्यावं लागतं आणि मग 7व्या द्वारात साक्षात्कार होतो. म्हणजे सुमंत्रांना 7 द्वारामध्ये 7 गोष्टी सोडाव्या लागल्या आणि 7 द्वारांमध्ये 7 गोष्टी घ्याव्या लागल्या. तैची पावे रघुनाथ. मग त्यांना रामचंद्र प्रभूंचं दर्शन घडतं. हे मी का सांगितलं याचं कारण आहे, सुमंत्रांना रामचंद्र प्रभूंपर्यंत जाण्यासाठी 14 दारं पार करावी लागली आणि 14 दारात 7 गोष्टी सोडाव्या, 7 गोष्टी ग्रहण कराव्या लागल्या. सुमंत्राला 7 गोष्टी सोडाव्या लागल्या, 7 गोष्टी ग्रहण कराव्या लागल्या. पण सीता मातोश्री ज्यावेळी रामचंद्र प्रभूपर्यंत जातात त्यावेळी त्यांना एकही गोष्ट सोडावी वाटत नाही आणि एकही गोष्ट घ्यावी वाटत नाही. त्याचं कारण सीता ही रामापासनं अभिन्न आहे. बोलणं लक्षात येते ना. सुमंत्र हे रामचंद्र प्रभूंपासून भिन्न आहेत म्हणून त्यांना 7 गोष्टी सोडाव्या लागल्या, 7 गोष्टी प्राप्त कराव्या लागल्या.
पण याच भगवती सीता मातोश्री रामचंद्र प्रभूंपर्यंत ज्यावेळी जातात त्याही त्याच 14 दरवाज्यांना पार करून जातात, पण त्यांना काही पहिल्या 7 दरवाज्यात काही सोडावं लागलं नाही, त्यांना काही पुढच्या 7 दरवाज्यामध्ये काही स्वीकारावं लागलं नाही. का लागलं नाही? त्याचं एकच कारण की रामचंद्र प्रभूंपासून त्या कोणत्याही अंगाने भिन्न नव्हत्या, आणि त्या भिन्न नसल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचं स्वीकृतीही करावी लागली नाही आणि कोणत्याही प्रकारचं समर्पण करावं लागलं नाही. जिथं भिन्नता नसते, जिथे विभिन्नता भिन्नपणाच नसतो, एकपणा राहतो, तिथे कोणत्याही प्रकारचं घेणं किंवा देणं हे राहत नाही. मग प्रश्न हा येतो जर ज्ञानोबराय आपल्या सद्गुरूंशी जर अभिन्न आहेत, आपल्या सद्गुरूंशी जर एक आहेत, तर मग ज्ञानोबराय हे जे समर्पण करतात ते नेमकं कुठं? मी प्रश्न उपस्थित केलाय बरं का, तुमचं लक्ष आहे ना, पण डोक्यावरनं नाही जाते ना. अमृत अनुभव हे जरी अमृताचा अनुभव असला तरी ते अमृत इतकं सोपं नाही आहे. आमचे सद्गुरू श्री शेखर महाराज असं सांगायचे की अमृत अनुभवाचं पारायण जरी करायचं असेल तर पारायणाची योग्यता प्राप्त होण्यासाठी सुद्धा अगोदर ज्ञानेश्वरीचे किमान 1000 पारायण झाले पाहिजेत, तर अमृत अनुभवाचं एक पारायण करता येतं. समजणं, त्याची अर्थसंगती लागणं, या गोष्टी फार दूर आहेत, या गोष्टी फार लांब आहेत, या गोष्टी फार दुर्मिळ आहेत, फार लांबच्या आहेत. पण साध्यातली साधं अमृत अनुभवाचं पारायण जरी करायचं असेल तरीही ज्ञानेश्वरीचे आपले किमान 1000 पारायण झाले पाहिजेत, मग अमृतानुभवाला स्पर्श करता येतो. मग आता इथं बसलेल्या मंडळींना असं वाटेल, महाराज आमचा काय अजून 1000चा आकडा पार झाला नाही, तरी आपण अमृतानुभवाचं पारायण केलं का? त्याचंही उत्तर देतो. आपली काय अजून 1000 पारायण झाली नाही, आपण अमृतानुभवाला स्पर्श करणं एवढी आपली पात्रता नाही. पण बोलू, ज्या भूमीमध्ये आपण बसलेलो आहोत ना, ही भूमी पवित्र आहे आणि या भूमीमध्ये हे सामर्थ्य आहे की ही भूमी आपल्याला त्या ग्रंथाच्या लायक बनवते. थोडं अजून बोलू. हे भूमीचं, या क्षेत्राचं महात्म्य जरी असेल, त्याच्या पुढे जाऊन बोलतो. माझ्या मनातला प्रकट एक निर्माण झालेला भाव बोलतो. आपले जरी 1000 ज्ञानेश्वरीची पारायण झाली नसतील, पण आपण अमृतानुभव याच भूमीमध्ये का आखलं, तर त्याचं कारण आपले 1000 पारायणे झालेली नाही आहेत, पण या भूमीत आतापर्यंत हजारोंनी पारायणे झालेली आहेत. या भूमीच्या पुण्याचा प्रताप हे अमृतानुभव आपल्याला उत्तर देईल. या भूमीचा प्रताप येतो. आपलं काही स्वार्थ नाही याच्यामध्ये, आपलं काही विशेषही नाही, आपलं कोणतं बुद्धिबळही नाही. आणि जे अमृतानुभवाच्या संदर्भाने आत्ता आपण जे बोलतोय आणि जे आत्ता आपण ऐकतोय, याच्यामध्ये आपलं कोणतंच बुद्धी विशेष नाही, आपलं काहीच नाही. हा या भूमीचा प्रताप आहे. या भूमीमध्ये आत्तापर्यंत हजारो पारायणे झालेली आहे. थोडं अजून बोलू. आपण जर हा अनुभवामृत ग्रंथ इतर कोणत्या क्षेत्रावरती जर विचारामध्ये घेण्याचा प्रयत्न केला असता, तर या ग्रंथाने आपल्याला उत्तर दिलं नसतं. मी काय बोलतोय ऐकताय ना? या ग्रंथाने आपल्याला उत्तर दिलं नसतं. त्याचं कारण माहिती आहे? कारण या ग्रंथाला मर्यादा सांगितली आहे. किमान थोडक्यात किती पारायण? 1000 आपले झालेले नाहीत. पण बोलू, ज्यांचं जीवन ज्ञानेश्वरीमय झालंय असे सद्गुरू बन्सी बाबा पाठीशी आहेत आणि श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. जर सद्गुरू बन्सी बाबांसारखे महात्मे ज्यांचं जीवन ज्ञानेश्वरीमय झालेलं आहे ते जर पाठीशी असतील, तर पुढं नुसतं बसून राहा, अमृतानुभव आपोआप प्रकट व्हायला सुरुवात होतं. हा सद्गुरूंच्या कृपेचा प्रसाद आहे.
हा सद्गुरू वंशी बाबांच्या सेवेचा प्रसाद आहे. आपण काही तेवढी सेवा केली नाही, पण त्यांनी तेवढी सेवा केली आहे, त्यांनी तेवढी पारायणं केली आहेत, म्हणून त्यांच्या पुण्याचा हा प्रताप आहे की हे बोललं जातंय. मला सांगायचं काय, अमृत अनुभव आपल्याला वाटतो इतका सोपा नाहीये. सोपं काय झालंय माहितीये का, आपल्याला असं वाटतं की हरिपाठ पाठ झाला म्हणजे हरिपाठ सोपा झाला. हरिपाठाला सोपं समजणं ही आपल्या आयुष्यातल्या परमार्थातली सर्वात मोठी चूक आहे. हरिपाठ वाटतो इतका सोपा नाही आहे. मग हरिपाठच इतका कठीण आहे महाराज. हरिपाठच इतका कठीण आहे. हरिपाठाच्या पुढे ज्ञानेश्वरी आहे, त्याच्या पुढे अमृत अनुभव आहे, त्याच्या पुढे 65 आहे. इतकं सोपं नाही आहे. आपण चूक ही झाली आपल्याला, अतिपरिचयात अवज्ञा संततो गमनात अनादरो भवती लोके प्रयागवासीनाम कोपे स्नान माचरित. अहो लोक कुंभ पर्व ज्या ठिकाणी राहतं तिथं लांबून लांबून लोक स्नान करता जातात. कुंभाच्या ते आपलं नाशिक जवळ आहे आपल्याला, नाशिकला जातात. नाशिकमध्ये पर्वणी असते, शाही स्नान राहतं, तिथं स्नान करण्याकरता जातात. लोकांना माहिती आहे वास 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 एकदा इथं स्नान झालं की आपलं स्वर्गातलं आरक्षण. आणि यात काही शंकाही नाही आहे, निश्चित आहे, यात काही अडचणही नाही आहे. कुशावर्ता करिता स्नान त्याचे, त्याचं जो वैकुंठाचा अधिकार आहे तर स्वर्ग त्याला फार सहज मिळेल, यात शंका नाही, यात शंका नाही. पण मला सांगायचं काय, लांबून लांबून लोक त्या कुशावर्ताच्या स्नाना करता येतात, पण तिथंच राहणारी लोक म्हणतात कशाला घाई करायची आहे, कुठं तीर्थ पळून चाललं का. तीर्थही आपलंच आहे, कुशावर्ताही आपलंच आहे, नाशिक क्षेत्रही आपलंच आहे. जाऊ कधी म्हणता ते 2 पायाच्या ऐवजी 4 पाय 4 खांद्यावर जातात. 2 पायाने जाण्याची भाषा करता करता 4 खांद्यावर जाण्याची वेळ येते, पण त्यांना कधी 2 पायाने कुशावर्त स्नान घडत नाही. त्याचं एवढंच कारण अतिपरिचयात अवज्ञा संततो गमनात अनादरो भवती. हे हरिपाठाच्या बाबतीत आपलं झालंय. हरिपाठातलं चातुर्य सांगू का तुम्हाला. अहो हरिपाठच इतकं ज्ञानोबारायांनी गोड सांगितलंय. ज्ञानोबाराय पहिल्या अभंगात काय सांगतात, देवाची ये द्वारी उभा क्षणभर. अहो इथंच ज्ञानोबारायांनी सगळ्यात मोठी एक चक्र फिरवलंय, जे अजून बऱ्याच शहाण्यांच्या लक्षात आलं नाही. लोक म्हणतात काय हरिपाठ खराय, आमचं आयुष्य गेलं देवळात जाता जाता तरी मुक्तीचा प्रकार नाही, मुक्ती पाहिली नाही. अरे ज्ञानोबाराय सांगतात, पहिला शब्दच ज्ञानोबारायांनी असा ठेवलाय, देवळाचे नाही देवाची ये द्वारी. देवळाचे नाही, आपलं आयुष्य देवळाच्या द्वारात उभं राहून चाललंय. ज्ञानोबारायांनी देवाच्या द्वारात सांगितलंय. आता बोलू मला तुम्हाला विचारायचंय. ज्ञानोबाराय म्हणतात देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. पहा बर का, देवाची ये द्वारी बर का, क्षणभरी उभा. कुणाचे द्वारी, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. तेने मुक्ती 4ही साधियेल्या. त्यांनी मुक्ती 4 प्रकारच्या साध्य केल्या, हे सोडून द्या. पण मला फक्त एवढंच म्हणायचं, ज्ञानोबाराय कोणाच्या दारात म्हणतात, देवाच्या. दार कशाला असतं, घराला. जर देवाच्या द्वारात जायचं असेल तर अगोदर देवाच्या घरात जायची तयारी ठेवावी लागेल. तुम्ही सांगा कुणाला जायचं देवाच्या घरी, बोला. तुम्हाला जायचं देवाच्या घरी, देवघरी जायचंय, इच्छा आहे इच्छा. बामटे उत्तर द्यायचे नाही बरं का. हे मला असं म्हटलं का लोक आम्हाला म्हणतात आता काय जायचंच. अरे जायचंच आहे, जगाचं सत्य आहे. तुझा सांग तुझं काय, तो म्हणतो आता जायचंच आहे. त्याला हे जे म्हणतात ना तिथं जायचंच आहे, कोणाला चुकलं का समजून घ्यायचं, हे आत्ताच घाबरलेलं आहे. फालतू उत्तर काय काय लोक देतात. नाही, मला एवढं सांगा, आपल्याला आगा मर हा बोल न साहती. ज्ञानोबाराय म्हणतात नाही जमत, मर शब्द सहन होत नाही लोकाला, मर शब्द सहन होत नाही. अरे जिथं मर शब्द सहन होत नाही तिथं मरण खरंच सहन होणार आहे का. मग देवाच्या दारात म्हणजे देवाच्या अगोदर घरापाशी जावं लागेल, कारण घरातरी जावे दाराची सोयी.
घरात जायचं असेल तर दाराची सोय केलेली आहे. मग घरात जायचं असेल तर दार, मग देवाची आहे द्वारी ना, मग तयारी कुठं करावं लागेल आपल्याला आत्ताच? देवाच्या घरात जायची, देवाच्या घरी. ज्ञानोबारायांनी पहिलाच दणका मोठा दिलेला आहे. हरिपाठ सोपा वाटतो? बरं पुढं सांगू. ज्ञानोबाराय बोलतात, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. कोण हरी हरी म्हणा हो फक्त, बाकी काही. नाथमाराज सांगतात हरी बोला ना तरी बोला. त्याच्या पुढे ज्ञानोबारायांनी फार गोड खेळ मांडलाय. ते असं म्हणतात, आसोनी संसारी जीवे वेगू करी. पहिल्या अभंगात काय म्हणतात? आसोनी संसारी जीवे वेगू करी. संसारातले जीवेला वेग द्या. देवाच्या द्वारात किती वेळ उभं राहा? क्षणभर उभा राहा. पहिल्या अभंगात म्हणतात क्षणभर उभा राहा, आणि शेवट म्हणतात रिकामा अर्धगडी राहू नको. हा प्रवास किती मोठा आहे 28चा. 28 अभंगामध्ये तुम्हाला क्षणात एक क्षण देवाच्या समोर उभं राहणं, आणि 28 अभंगात देवाशिवाय एक क्षणही न राहणं, हा एवढा प्रवास पूर्ण करून देणारा ज्ञानोबारायांसारखा ज्ञानी जगाच्या पाठीवर फक्त क्वचित एकदा जन्माला येतो. हा परत परत जन्माला येत नाही असा महात्मा. लोकाला वाटतं हरिपाठ सोपा आहे. हरिपाठ मग पुढं ज्ञानेश्वरी आहे, त्याच्या पुढे अमृतानुभव, मग 65. पण एवढं सगळं असून सुद्धा हे शक्य का होतं? तर ज्या भूमीमध्ये आपण आहोत ना, या भूमीमध्ये ज्याला आपण म्हणतो ना, ही भूमी जी आहेत ना नेवासी, या क्षेत्राचं हे महात्म्य आहे. याला सनातन परंपरेमध्ये याला शक्तिपात म्हणतात. ही भूमी आपल्यात ती शक्ती संचरित करते. जर या भूमीचा हा प्रताप नसताना तर आपल्याला यदक्षर यातलं य सुद्धा म्हणण्याची आपली शक्ती झाली नसते. मग या आता मी जे बोलतोय ना, मला माझ्या विषयापासून दूर जायचं नाहीये, पण जर ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंच्या संबंधाने अभिन्नत्व धारण करतात, सद्गुरूंपासून वेगळं नाही असं म्हणतात, मग समर्पण हे भिन्न असताना होणार आहे. मग अभिन्न असणाऱ्या देवाशी समर्पण होतं कसं? हा फार मोठा प्रश्न आहे. बरं, किती एकत्र आहे सद्गुरूशी? याच अनुभवामृताच्या पहिल्या प्रकरणामध्ये भाष्य करताना ज्ञानोबाराय बोलतात, गुढी आणि गुळू, कापूर आणि परिमळू, निवडू जाता पांगळू निवाडू होय. गुळापासनं गुढी वेगळी करणं शक्य आहे का? कापुरापासून परिमळ सुगंध वेगळं करणं शक्य आहे का? अहो, जसं गुळापासनं गुढी वेगळं करणं कठीण आहे, कापुरापासनं सुगंध वेगळं करणं कठीण आहे, तसं श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांपासनं ज्ञानोबाराय विलग करणं कठीण आहे. मग एवढं जर कठीण आहे तर ज्ञानोबाराय समर्पणाचा व्यवहार हा अद्वैतात साकारतात कसे? पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जसं मी सुरुवातीला बोलून गेलो, थोडं चालेल ना? 5-10 मिनटं जास्त झालं तर आज थोडं चालेल ना? कारण कसं तुम्ही मंदाम परत 11 वाजले, भूक लागली, कारण आज शेवटचा दिवस आहे. आजचं थोडंसं होऊ द्या. आज हा वेळ काय अडचण नाही. आज जरा काकडाही आज जरा 2.5-3 तास चाललाय. तसं रोज 2 तास, 2-2.25 तास व्हायचं. आज 2.5-3 तास काकडा झालाय. पण खरं सांगा, समाधान मिळतं की नाही? समाधानच आहे महाराज. इथं आसार असं काहीच नाही आहे. परमार्थात आणि ज्ञानोबारायाच्या मांडीवरती आसार तत्वाचे चव न दिजे. इथं आसार पदार्थाची चव सोडा, ते फार पुढचं प्रमाण बोललो. आसाराचे जेथे ज्ञानोबाराय असं बोलतात, उपसर्गही न दिसे आसाराचा. आसाराचा उपसर्ग सुद्धा दिसत नाही. उपसर्ग म्हणजे माहिती आहे? ज्ञानाच्या विरोधी काय? अज्ञान. ज्ञाना शब्दाचा अज्ञान शब्द का तयार झाला? त्याला उपसर्ग लागला. ज्ञानाचं अज्ञान झालं, उपसर्ग शांतचं अशांत झालं, उपसर्ग तसं साराचं आसार झालं, उपसर्ग ज्ञानोबाराय बोलतात, महात्म्यांच्या सानिध्यात
त्या आसार शब्दातला लागलेला उपसर्ग जो अ येत ना, तो अच नाही तर आसाराचं चिन्ह सुद्धा राहत नाही. त्यातला उपसर्ग सुद्धा नाही आहे, उपसर्ग सुद्धा नाही. ज्ञानोबा बोलतात मग एवढं जर सार आहे तर मग थोडीफार वेळ पुढे गेल्याने आपल्याला काही जास्त पाहुणे मंडळींना घाई नाही ना काही. हां, पाहुणे मंडळीला जास्त काही घाई नाही ना, आलेल्या इकडनं आलेल्या नाही ना. हां, मग ठीक आहे. ऐका, पहिली शंका मी तुमच्या समोर मांडली ग्रंथाच्या संबंधाने, जी आपल्या बुद्धीमध्ये प्रविष्ट झाली. शंका अशी मांडली की जर ज्ञानोबाराय आपल्या सद्गुरूंपासून अभिन्न आहेत तर मग अभिन्न व्यक्तीच्या समोर समर्पणाचा व्यवहार करतात कसे, पहिली शंका. आणि दुसरी जी शंका आहे ती म्हणजे या अमृतानुभवाचा एकंदरीत विषय हा ब्रह्म आणि माया तथा अद्वैत हा मूळ विषय आहे. पण अद्वैत हा मूळ विषय असताना सुद्धा तुम्ही जर अमृतानुभव बारीक पाहिलं तर तुम्ही पहिल्या अध्यायाचं शिवशक्ती समालोचन पहा, शेवटच्या 10व्या प्रकरणापर्यंत जा. तुम्हाला प्रत्येक अध्यायामध्ये एक गोष्ट ही सारखी दिसेल. ज्ञानोबारायांनी ओढून ताडून का होईना कुठून ना कुठून तरी आपल्या सद्गुरूंना तिथे खिचून आणलेलंच आहे. ओढून ताडून का होईना, बळच का होईना, ज्ञानोबारायांनी आणलेलंच आहे तिथं. मग असं का? दुसरी शंका. बरं, आता दोन शंका आपल्या समोर मांडल्या. चिंतन करता करता याची उत्तरं देतो. ऐका, ज्ञानोबाराय आपल्या सद्गुरूंच्या संबंधाने इथे बळच का होईना चिंतन करतात. थोडं या संबंधाने सुरुवातीला बोलतो, या संबंधानं बोलतो. एकदा हे कळलं की मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपोआप मला सोपं करता येईल. पण हे पहिलं समजून घ्या. ज्ञानोबाराय आपल्या सद्गुरूंच्या संबंधानं बोलताना जरा पाल्हाळीक होतात, बळे करून तो विषय आणतात. असं का? तर त्याचं कारण आहे, त्याचं कारण आहे. त्याचे अनेक उत्तर आपल्याला सापडतात. त्यातलं पहिलं उत्तर हे आहे की सद्गुरूंच्या विषयी बोलताना पहिली गोष्ट, कधी ज्याची आपल्या सद्गुरूवरती निष्ठा आहे त्याला आपल्या सद्गुरूविषयी बोलताना पहिली गोष्ट मन आवरत नाही. ज्या व्यक्तीवरती आपलं विशेष प्रेम आहे, ज्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये विशिष्ट आदर आहे आणि ज्या व्यक्तीविषयी आपल्या अंतःकरणामध्ये एक विशेष जागा आहे ना, माणूस त्याच्या चर्चेला बळच का होईना तिथं आणतोच, बळच. मग ती आदराची व्यक्ती कोणतीही असो, बोलू, ती व्यक्तीच्या विषयी मनात जागा वेगळी असली की तिथं बऱ्याचदा माणसं अतिशयोक्ती करताना सुद्धा मागं पुढं पाहत नाही. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने तिथं आणतातच आणतात, गरज नसली तरी आणतात. आणि बऱ्याचदा त्याची अतिशयोक्ती पण करतात. अहो, साधा मुद्दा आहे. दोन महिला म्हणण्यापेक्षा 2 सासवा शेजारी शेजारी आल्या आणि असं म्हणतात की सासूच्या जीवनातलं सर्वात आदराचं, प्रेमाचं आणि स्नेहाचं पात्र कोण असेल तर तो तिचा. आता एक म्हण आहे आपल्याकडे एक जुनी म्हण आहे पा, नाकाचा मोती. आता ते खरंच गाण ठेवतात की नाही मला माहिती नाही बरं का. जसा एक तीळ 7 जणांनी खाल्ला याच्यात अजूनही शंका आहे, तशी या नाकातले मोती अजून काय मला जावयासाठी निघताना दिसले नाही. आता तुम्ही जर भाग्यवान असेल तर सांगता येत नाही, पण आमच्या बाबतीत काय, असं कोणाच्या बाबतीत, वारकऱ्याच्या बाबतीत असं काय लवकर घडत. आता गोंधळ झालाय असा का एक बरं इथे की इथं किमान आपल्या सासवा नाही आहेत, हे नशीब आहे आपलं. ऐका, मला सांगायचं काय, सासूच्या जीवनातलं प्रेमळ पात्र कोण असेल तर तो तिचा जावई. एकदा 2 सासवा एकमेकाच्या शेजारी आल्या आणि आपल्या जावयाचं मोठेपणा सांगताना ती सासू बोलली, माझा जावई घरी आला होता म्हणे. हो, आज फार पाहुणे दिसले म्हणे. हो, जावई आला होता. काय करता जावई? जावई डॉक्टर आहे म्हणे. माझं डॉक्टर आहे. समोरची मी लगे, आता तिला काय बरं वाटलं का हिचा जावई डॉक्टर म्हटल्यानंतर ती म्हणे माझंही जावई डॉक्टर आहे म्हणे. ऐकावर का?
अहो माझ्या जावयाची 4 मजली इमारत आहे, माझ्या जावयाची 8 मजली इमारत आहे. माझ्या जावयाकडे 25 लाखाची गाडी आहे, माझ्या जावयाकडे 50 लाखाची गाडी आहे म्हणे. माझा जावई BHMS झालेला आहे म्हणे, तो माझा जावई सर्जन आहे म्हणे, MD आहे म्हणे. आता हे पहिल्या बाईने विचार केला, ही सगळंच वरचढ सांगते. तिने सांगितलं तिने थोडीशी बुद्धी लढवली. ती नंतर म्हटली, अगं माझा जावई इतका हुशार आहे, इतका हुशार आहे की त्याने एक असं रसायन बनवलं की एका कुत्र्याला शेपटी नव्हती, माझ्या जावयाने इंजेक्शन दिलं, त्या शेपटी नसलेल्या कुत्र्याला शेपटी आली म्हणे. मला पुढे बोलायचंय अजून, अतिरेक किती असावा. ती समोरची बाई म्हणते, अगं तुझ्या जावयाचं काय घेऊन बसलीये, तुझ्या जावयाने औषध तयार केलं, कुत्र्याला शेपूट आली, माझा जावई इतका हुशार आहे, त्याच्याकडे फक्त शेपटीच होती, त्याने शेपटीला इंजेक्शन दिलं, कुत्रं तयार झालं. मला सांगायचं काय, प्रेमळ व्यक्तीविषयी बहुतेकदा अतिशयोक्ती ही होतेच. आणि ज्ञानोबारायांच्या जीवनातला सद्गुरू हा त्यांच्या जीवनातला सर्वात मोठा प्रेमाचा विषय आहे. आणि जर ज्ञानोबारायांच्या जीवनातला सद्गुरू हा जर त्यांच्या अतिप्रेमाचा विषय असेल, तर ज्ञानोबारायांचं सद्गुरूंविषयी पुन्हा पुन्हा बोलणं हे स्वाभाविक आहे. अजून पुढे बोलेल. ज्ञानोबारायांना आपल्या सद्गुरूंविषयी बोलताना मन आवरत नाही. पण खरं सांगू ज्ञानोबारायांच्याच मनामध्ये ही भावना अशी येते की मी माझ्या सद्गुरूंच्या विषयी बोलतो, पण माझ्या सद्गुरूंची उंची, त्यांचा अधिकार आणि त्यांच्या अधिकाराच्या तुलनेत माझं बोलणं हे फार न्यूनतम आहे. त्या ज्ञानोबाराय आपल्या सद्गुरूंविषयी इतके बोलण्यासाठी पाल्हाळी काय आहेत? मन भरत नाही, हे पहिलं उत्तर. आणि दुसरं, आपल्या सद्गुरूंच्या संबंधानं कितीही बोललं तरी ते त्यांच्या अधिकाराच्या तुलनेत कमीच असतं. कितीही बोला. आमचं वैयक्तिक थोडंसं सांगतो. गुरुवर्य देवगडचे बाबा आमचे गुरु आहेत, आणि ज्यांच्याकडनं संप्रदायाचे संस्काराचं आचरण आमच्यात उतरलं ते म्हणजे गुरुवर्य साहेबराव महाराज कांगुणे. माझी सुद्धा ही सवय बनून गेली आहे की प्रत्येक कीर्तनात चालीच्या, शब्दाच्या, वाक्याच्या निमित्ताने मी गुरुवर्य साहेबराव महाराजांचं स्मरण करतोच. का? कारण ही सवय बनून गेली आहे. जो ज्याच्या प्रेमाचा विषय राहतो तो प्रेमाचा विषय बोलता बोलता आगतुकपणाने का होईना सद्गुरूंचं स्तवन मध्ये येतच. आणि अशा व्यक्तीविषयी आपण किती जरी बोललं तरी ते बोलणं कमी वाटतं. मग ज्ञानोबारायांच्या मनामध्ये हा असा भाव आहे, त्यांना असं वाटतं की मी माझ्या सद्गुरूंचं स्तवन करतो, त्यांच्याविषयी बोलतो, त्यांच्याविषयी समर्पणाची भावना बोलतो. हे सगळं बोलणं आणि माझ्या सद्गुरूंची मुळातली उंची याच्यात फार फरक आहे. ज्याप्रमाणे ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्येच उदाहरण देतात, अहो माझ्या सद्गुरूंच्या विषयी बोलणं कसं आहे, एखाद्या सोन्याच्या धातूला चांदीचा मुलामा लावावा असं माझ्या सद्गुरूंच्या संबंधानं माझं काम आहे म्हणतं. सोन्याच्या धातूला चांदीचा मुलामा लागावा असं माझ्या सद्गुरूंविषयीचं बोलणं आहे. माझे सद्गुरू सोन्यासारखे आहेत आणि माझं बोलणं त्यांच्या समोर तुच्छ चांदीसारखं आहे. आपल्या सद्गुरूंच्या विषयी बोलताना आपली वाणी अपुरीच पडते, हेच जगातलं सर्वात मोठं सत्य आहे. आपल्या सद्गुरूविषयी बोलताना नपुरे हे वाणी पुरत नाही तिथपर्यंत जाताना सद्गुरूंच्या उंची समोर. एका त्या कवीने असं, संस्कृत कवीने असं एक दिलंय, एका भाष्यकाराने असं सांगितलंय, त्याचं असं म्हणणं आहे, तो
देवाच्या समोर उभा आहे आणि देवाच्या समोर उभा राहून तो देवाला म्हणतो, देवा मला क्षमा कर. पहा बरं का, थोडंसं बारीक लक्ष देऊन ऐकलं तर माझं बोलणं, माझ्या बोलण्यातला भाव आपला चांगल्या लक्षात येईल. तो कवी, तो भक्त देवाच्या समोर उभा आहे आणि हात जोडून देवाच्या समोर उभा आहे आणि देवाला म्हणतो, हे देवा, मी घरून निघालो आणि मंदिरात तुझ्या दर्शनाकरता आलो, मला क्षमा कर, माझा हा अपराध झाला. ऐका बरं, लक्ष देऊन ऐका. माझा अपराध झालाय की मी घरातून निघालो आणि तुझ्या समोर इथं मंदिरात तुझ्या दर्शनाकरता आलो, हा माझा अपराध आहे. जेव्हा मी मंदिरात येऊन माझ्या वाणीने मी तुझं वर्णन, गुणवर्णन करतोय, हा माझा अपराध आहे, मला क्षमा कर. मी तुझ्या समोर नतमस्तक होतोय, मी तुझ्या समोर समर्पण करतोय, हा माझा अपराध आहे, मला क्षमा कर. त्या भक्ताचं असं म्हणणं आहे, देवा मला क्षमा कर. काय, मी घरून निघालो आणि इथं मंदिरात आलो, हा माझा अपराध आहे, मला क्षमा कर. मी तुझं स्तवन करतोय, मला क्षमा कर. मी तुझं दर्शन घेण्याकरता इथं आलोय, मला क्षमा कर. आता खरं सांगा, घरून निघून मंदिरात देवाच्या दर्शनाला येणं हा अपराध आहे का? हा अपराध नाही. आयुष्यातल्या सर्व अपराधांना शमन करण्याचा मार्ग म्हणजे देवाचं दर्शन आहे. देवाचं दर्शन आहे. आपल्या वाचेने आतापर्यंत जेवढी काही पाप केली आहे त्या वाचेला पापातून मुक्त करण्याचं साधन देवाचं गुणनाम या वाचेने वर्णन करणं. हे सगळ्या पापावरचं औषध आहे. पण तो म्हणतो, मी माझ्या वाचेने तुझं गुणवर्णन करतोय, माझा अपराध आहे, मला क्षमा कर. मी तुझ्या समोर येऊन तुझ्या चरणावरती डोकं टेकवतोय, मला क्षमा कर. तो असं का म्हणतो माहितीये? तो म्हणतो, हे सगळे माझे अपराध आहेत, मला क्षमा कर. पण त्याचं म्हणणं असं आहे, देवा मी घरातून निघतोय, मी घरातून निघतो कशा करता? तुझ्या दर्शनाकरता. तू मंदिरात आहेस म्हणून तुझ्या दर्शनाकरता मी घरातून निघतो. वाक्य लक्ष देऊन ऐका. मी तुझं दर्शन व्हावं म्हणून मी घरातून निघतो आणि मंदिरात येतो, हा माझा अपराध आहे. कारण तू मंदिरात आहेस, नाही, तू मंदिरातच आहेस, माझ्या घरात नाहीस. माझ्या घरात नाही, मंदिरात आहेस, हा माझा समज होतो. मी माझ्या घरात तुझं अस्तित्व समजत नाही आणि तुझं अस्तित्व फक्त मंदिरात आहे, एवढं समजतो दर्शनाला येतो, हा माझा अपराध आहे. असं बोलणं लक्षात येत आहे ना? तू घरात नाहीस. अहो, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठावणा ही उरला, तोम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची 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 विठ्ठल सगळीकडं. जळी स्थळी काष्टी पाषाणी जर देव भरलेला आहे तर तो देव पाहण्याकरता मी माझं घर सोडून मंदिरात येतो, म्हणजे माझ्या घरात देव नाही अशी माझी धारणा आहे, हा माझा अपराध आहे. आणि खरं बोलू, आपण देवाच्या दर्शनाला जाताना सुद्धा बऱ्याचदा अपराध करतच चालत राहतो. चालता चालता अपराध करतो, चालता चालता अपराध करतो आपण. साधी गोष्ट आहे, लोक घरातून निघतात देवाच्या दर्शनाकरता, देवाच्या दर्शनाकरता घरातून निघतात देवाच्या दर्शनाकरता. रस्त्याने चालताना कोणाचं दुकान चाललंय ते पाहतात, चालता चालता ते दुकान कशाचं आहे ते पाहतात, त्याचं नाव काय आहे ते पाहतात, ते कोणत्या डिझाईनमध्ये केलेलं आहे ते पाहतात. रस्त्याने चालता चालता कोणाच्या दुकानासमोर गर्दी आहे ते पाहतात, जाता जाता भांडणं कुणाची चालू आहे ते पाहतात, काय संबंधाने चालू आहे ते पाहतात. करता करता मंदिराच्या जवळ येतात, मंदिराचा आवार कसा आहे ते पाहतात, मंदिराच्या मध्ये येतात दर्शनाला कोण कोण आलंय ते पाहतात, देवाच्या जवळ जातात,
देवाच्या जवळ जाऊन नमस्कार करतात, देवाच्या जवळ जाऊन मी मंदिरात आलोय, मंदिरात कोण कोण आलं ते पाहतात, मी मंदिरात आलोय हे कोणी कोणी पाहिलं तेही पाहतात, मी मंदिरात आलोय हे कोणी पाहिलं नाही तेही पाहतात, मी देवाचं दर्शन घेतोय आणि दर्शन घेताना मला कोणी पाहिलं की नाही तेही पाहतात, मला कोण पाहतात तेही पाहतात, कोण नाही पाहत तेही पाहत, हे सगळं पाहतात आणि ज्याला पाहण्याकरता मंदिरात आलेत त्याच्या समोर जातात आणि डोळे बंद करतात. माझं चुकत असेल तर मला सांगा. घरापासून निघतात, सगळी जग दुनिया पाहत चालतात आणि देवाच्या समोर, अहो ज्याला डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, जिथं मंदिरात येऊन ज्याला पाहायचंय त्याला डोळे भरून पाहण्याच्या ऐवजी डोळे बंद करून घेतात. हा आपला अपराध नाही मग काय? आणि वरून जर त्यांना विचारलं का हो डोळे देवाच्या समोर आले मग डोळे भरून देवाला पाहणं म्हणे, डोळे बंद का केले? ते म्हणताय काही नाही देवासमोर येतोय, डोळे बंद का केले? काही नाही आत्मानुभवाचा आनंद घेतोय, आत्मदेवाचं दर्शन घेतोय. अरे मग मंदिरात आला कशाला? मला म्हणायचं काय, जर आतमधल्या देवाचं, अंतर्देवाचं, आतल्या देवाचं दर्शन घ्यायचं, आत्मदेवाचं दर्शन घ्यायचंय, मग इथं मंदिरात कशाला येतो? मग आता खरं सांगा, सगळं जग दुनिया पाहत पाहत येतो, मंदिरात येतो कशा करता? देवाच्या दर्शनाकरता. देवाच्या दर्शनाकरता मंदिरात यायचं, सगळ्या गावाचं दर्शन करत यायचं आणि ज्याच्या दर्शनाकरता आलोय त्याच्या समोर जाऊन डोळे बंद करायचे. हा आपला अपराध आहे की नाही? हा आपला अपराध आहे. तो भक्त म्हणतोय की मी देवा तुझ्या दर्शनाकरता मंदिरापर्यंत चालत आलो, म्हणजे घरामध्ये, घरापासून चालत आलो, म्हणजे घरापासून मंदिरापर्यंतचं जेवढं अंतर मी कापलं तेवढ्या अंतरात तू नाही, तुला पाहण्याकरता इथं आलोय, तेवढ्या अंतरात तुला न मानणं हा माझा अपराध आहे, हा माझा अपराध आहे. पुढं तो बोलतो, देवा मी तुझ्या समोर आलोय आणि माझ्या वाचेने मी तुझं स्तवन करतोय, मी माझ्या वाचेने तुझं स्तवन करतोय, हा माझा अपराध आहे, हा माझा अपराध आहे. अहो पहा ना, तुकाराम महाराजांसारख्या महात्म्याचं म्हणणं आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा, एक देव करून घ्यावा, एक देव एक आहे. थोडं बोलू, दोन गोष्टी बोलतो. ज्ञानोबाराय आपलं सद्गुरूंपासून अभिन्न आहेत, म्हणजे दोन नाही एक आहेत. तुकोबराय म्हणतात देव आपला एक सवता करून घ्या. देवाचं वाचेने येऊन काय करतो? हा स्तवन करतो. आपल्या वाणीने काय म्हणतो? देवा तू माझा आहे. तू म्हणजे एक वचन आहे की अनेक वचन आहे? एक वचन म्हणजे एकटा देव आहे, बरोबर. आपल्या वाचेने देवाला आपलं म्हणतो, तो भक्त बोलतोय देवा हा सुद्धा माझा अपराध आहे, मी तुझं स्तवन करतोय हा माझा अपराध आहे. का? अरे तुला मी माझं एकटं म्हणून म्हणतोय, हा सुद्धा माझा अपराध आहे. साधा मुद्दा लक्षात घ्या, साधा मुद्दा लक्षात घ्या. एखादी बाई असेल, पतिव्रता असेल, पत्नी असेल, आपल्या पतीबरोबर ती चाललेली आहे, तिच्या समोर जर तुम्ही गेलात आणि तिच्या समोर जाऊन जर तुम्ही तिला म्हटलात का हो हा तुमचा एक पती आहे का? मी काय बोलतोय कळतंय का? तिला काय विचारलं, हा तुमचा एक पती आहे का? आता याचं बोलण्यात काही चुकलं का? हा तिचाच पती आहे ना, बरं हा एकटाच तिचा पती आहे ना, हा तिचा एकटा तिचा पतीच आहे, तिचाच पती आहे, एकटाच आहे, पण एकटा असून सुद्धा त्याला एक म्हणणं योग्य आहे का? का हा तुमचा एक नवरा आहे का? हा तुमचा एक पती आहे का? हा एक असून सुद्धा एक म्हणणं असुद्धा का? उलट करा थोडस. एखाद्याला म्हणा का ही एक तुमची पत्नी आहे का? ही एकटीच आहे, ही त्याचीच पत्नी आहे, एकटीच आहे, पण एकटी असून त्याची असून सुद्धा तिला एक शब्दाचा वापर करणं हा सुद्धा जसा अपराध आहे, तसं आपल्या वाणीने देवाचं सहज स्तवन करणं हे आपल्या भूमिकेतनं, आणि देवाची उंची इतकी मोठी आहे की आमच्या सहज बोलण्यातनं देवाची उंची गाठली जात नाही.
एकाला एक म्हणणं सुद्धा जसं अयोग्य आहे, तसं देवाला आपल्या वाचेने भरभरून बोलणं सुद्धा हा देवाच्या योग्यतेनुसार आपल्या बोलण्याची उंची न गाठल्या गेल्याने आपल्याकडनं देवाचा होणारा हा अपराध आहे. आणि हीच भावना ज्ञानोबारायांच्या संबंधाने, ज्ञानोबारायांच्या नजरेत त्यांच्या श्रीगुरूंची उंची इतकी मोठी आहे, त्यांच्या श्रीगुरूंच्या संबंधाने त्यांच्या श्रीगुरूंचं मोठेपण इतकं आहे की त्या उंचीची जर मापता काढणं जर गेलं तर ते कोणालाही शक्य नाही. पण अशा अतुलनीय अशा माझ्या सद्गुरूंना माझ्या वाचेने मी स्तभित करतोय. सद्गुरूंच्या उंचीच्या तुलनेने माझं बोलणं अतितुच्छ आहे. आणि अतितुच्छ, आता साधं उदाहरण 2 मिनिटात आवरतो, वेळ फार पुढे गेलाय, 2 मिनिटात आवरतो. मला आपल्याला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. एवढ्याशा मुलाला जर विचारलं, का रे बाबा तुझे वडील किती मोठे आहे, तो कसा करतो, एवढे मोठे आहे. ते पोरग एवढं आहे, त्याचा बाप एवढा असतो, ते एवढं पोरग सांगते ते तुझे वडील किती मोठे, एवढे मोठे. आता एवढे म्हणजे किती मोठे, त्याचा हात जातो एवढ्या उंचीवर, त्याचा बाप एवढा आहे, मग त्याचा बाप एवढा झाला का लगे? नाही 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 नाही. त्याचा बाप, तो मुलगा काय सांगतो, एवढे मोठे. एवढे मोठे म्हणजे काय, त्याचे वडील जेवढे मोठे तेवढे मोठे आहेच, पण त्या मुलाचा हात त्याच्या परिसीमेपर्यंत जो जातो ना, त्या मुलाच्या हाताचं त्याच्या परिसीमेपर्यंत जाणं म्हणजे वास्तवात त्याच्या बापाची खरी असलेली उंची दाखवणं आहे. तसं ज्ञानोबारायांचं बोलणं, निवृत्तीनाथ महाराज खूप मोठे आहेत, खूप मोठे आहेत, यात शंकाच नाही. निवृत्तीनाथ महाराज खूप मोठे आहेत, पण ज्ञानोबारायांचं बोलणं हे त्यांच्या दृष्टीने अत्योच्च आहे. निवृत्तीनाथ महाराज त्याच्यापेक्षा उंच आहे, पण ज्ञानोबाराय म्हणतात ना एवढे उंच आहे. ज्ञानोबारायांच्या शेवटच्या भूमिकेपर्यंत ज्ञानोबाराय बोलतात ना, ही निवृत्तीनाथ महाराजांची मूळची उंची आहे. ही निवृत्तीनाथ महाराजांची मूळची उंची आहे. आणि म्हणून ज्ञानोबाराय आपल्यापेक्षा एवढे मोठे आहेत, आपण त्यांच्यासमोर तुच्छ आहोत, म्हणून त्यांचं 2 संबंधानं वर्णन करतात. ज्ञानोबाराय बऱ्याच ठिकाणी आपल्या सद्गुरूंचं स्वरूपही चिंतन करतात आणि कर्तृत्वही चिंतन करतात. त्या संबंधाने मला आत्ता बोलायचं नाही, मला फक्त एवढं सांगायचं आहे की आपल्या सद्गुरूंच्या विषयी ज्ञानोबाराय बळेच ओढताड करून विषय आणतात, विनाकारण नाही. त्यांचं आपल्या सद्गुरूंविषयीचं असलेलं अनन्य प्रेम आणि आपल्या सद्गुरूंची उंची मोठी आहे. मी किती जरी जन्म बोलत राहिलो आणि किती जरी ग्रंथ बोलत राहिलो तरी माझ्या सद्गुरूंच्या उंची एवढं माझं बोलणं जाणार नाही. आणि बोलणं जाणार नाही म्हणून मी बोलणारच नाही असं नाही. जेवढी माझी उंची आहे तेवढं मी बोलत राहील. माझं सर्वस्व समर्पण करणं हीच माझ्या सद्गुरूंविषयी माझं असलेलं समर्पण आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज बोलतात, यदक्षरम मनाख्ययम मानंदम मज्जमव्ययम श्रीमन्निवृत्तीनाथम इति ख्यातम दैवतम आश्रये. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु बंसी बाबा की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अनुभवाचा पहिला श्लोक आणि त्या श्लोकामध्ये असलेला त्या भावाच्या संबंधाने आपण अमृतानुभवाचं थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न केला.